नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क आहे हे तर आपल्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा काही मुलांना काही कारणामुळे शिक्षणापासून पर्यायाने शाळेपासून दूर राहावं लागतं. मग त्या मुलांच्या शिक्षणाचं काय? त्यांना या मूळ प्रवाहामध्ये परत कसं आणता येईल? या सगळ्यावर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय काय आहे बघून घेऊयात. आज आपण बोलणार आहोत भटक्या विमुक्त मुलांचं शिक्षण, आणि या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट पल्लवी रेणके मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. मॅडम राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य आहेत आणि लोकधारा ही जी एक संस्था आहे भटक्या विमुक्तांसाठी काम करणारी, तिच्याशी सुद्धा त्या जोडलेल्या आहेत. त्यामुळे या विषयावर त्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशी चर्चा आपल्याबरोबर करणार आहेत. आणि तुम्हाला सुद्धा जर याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला नक्की फोन करा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050 आणि 022 हा आपला STD कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी. तुम्ही जेव्हा फोन कराल तेव्हा दोन गोष्टींची आपण काळजी घेणार आहोत. एक तर टीव्हीचा आवाज आपण पूर्ण बंद ठेवणार आहोत, जेणेकरून तुमचा प्रश्न इथपर्यंत व्यवस्थित पोहोचेल. आणि आजचा जो आपला विषय आहे भटक्या विमुक्त मुलांचं शिक्षण, त्याच अनुषंगाने जर आपण प्रश्न विचारले तर ही चर्चा अधिक चांगल्या प्रकारे पोहोचेल. पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळा बाह्य मुलं म्हटली जातात किंवा शाळेपासून दूर असणारी मुलं असं म्हटलं जातं. तर मुळात ही संकल्पना काय आहे, काय सांगाल तुम्ही? मुळात शाळा बाह्य म्हणजे सरकारने 2010 साली एक कायदा केलेला आहे, शिक्षण हक्क कायदा. आणि त्या शिक्षण हक्क कायद्यानुसार सरकारने राज्यघटनेच्या 45व्या कलमानुसार वयवर्ष 6 ते 14 पर्यंतच्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. त्याच्यामुळे एक कायदा केलेला आहे की 6 ते 14 वयोगटातल्या सगळ्या मुलांना मुलींना कुठल्याही डिस्क्रिमिनेशन शिवाय, कुठल्याही भेदाशिवाय, मग ते जेंडर इनइक्वॅलिटी असेल किंवा जात धर्म वंश या सगळ्याच्या व्यतिरिक्त परे जाऊन मुलांना आणि मुलींना शिक्षण देणं गरजेचं आहे, असं हे बालहक्क तो कायदा सांगतो. आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता मग केंद्र सरकारने आणि पर्यायाने प्रत्येक राज्य सरकारने सर्व शिक्षा अभियान हे एक प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे की जेणेकरून मग जी शाळाबाह्य मुलं आहेत ती शोधून काढणं आणि त्यांना शाळेमध्ये त्यांचा समावेश करून घेणं. तर मग हा बालहक्क कायदा हेच सांगतो की 6 ते 14 वयोगटातल्या कोणत्याही मुलगा शाळेपासून वंचित राहणार नाही. कोणतीही शाळा त्याच्याकडे जन्मदाखला नाही किंवा कुठल्याही प्रकारचं कागदपत्र नाही म्हणून त्याला शाळेमधून ऍडमिशन देण्यासाठी नाकारू शकणार नाही. त्याला दाखल करून घ्यावंच लागणार. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक शाळेमध्ये मुलांसाठी मुलींसाठी ज्या मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर असतात, म्हणजे खेळासाठी मैदान असावं, प्रयोगशाळा असावी, या सगळ्या गोष्टींची शाळेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असणं गरजेचं आहे. शौचालय असण्याची सेपरेट शौचालय असण्याची गरज आहे. तर असा हा एकूण शिक्षण हक्क कायदा सांगतो. आणि मग किती मुलं शाळाबाह्य आहेत याच्यासाठी एक सर्वेक्षण केलं जातं. नुकतंच आपल्याकडे 4 जुलैला सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत सर्वेक्षण झालेलं आहे. राज्य सरकारने खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि त्याच्यासाठी मग त्यांनी ती शाळाबाह्य मुलं शोधण्याचा प्रयत्न केला. शाळाबाह्याची मुळात डेफिनेशन ही अशी आहे, आधी असं होतं की जो व्यक्ती वर्षातून 3 महिन्यापेक्षा जास्त गैरहजर असेल, जो विद्यार्थी किंवा जी विद्यार्थी, त्याला आपण शाळाबाह्य समजत होतो. पण आताच्या ह्याच्याप्रमाणे अमेंडमेंटप्रमाणे 1 महिन्यापेक्षा जास्त जर विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कोणत्याही कारणामुळे गैरहजर असेल तर आपण त्याला शाळाबाह्य म्हणू शकतो. म्हणजे सलग एक महिना जर गैरहजर असेल तर तो विद्यार्थी हा शाळाबाह्य आहे. मग ह्या शाळाबाह्य असण्यामध्ये इतर कोणती कारणं असू शकतात का? मुळात आता आजारपणामुळे सुद्धा काही मुलं येऊ शकत नाही, मग त्यांच्याकडे अर्थातच मेडिकल सर्टिफिकेट मागितलं जातं. पण त्या व्यतिरिक्त मुलं शाळाबाह्य असण्याची कोणती कारणं असू शकतात? बरीच कारणं आहेत शाळाबाह्य असण्याची. जसं आजारपण हे तुम्ही सांगितलं, तर मुळात पहिल्यांदा आपण शाळाबाह्य असणाऱ्या कुठल्या गटातली मुलं जास्ती असतात. तर जे बालमजूर असतात, जे खाणींवर काम करतात, म्हणजे वेगवेगळ्या खाणींवर काम करतात, जे ऊसतोड कामगार आहेत ते शाळाबाह्य आहेत.
आणि परंपरेने जे भटक्या विमुक्त आहेत म्हणजे नॉमॅडिझम ज्यांच्यामध्ये आहे, जे भटकत राहतात आपली उपजीविका करण्यासाठी, अशा भटक्या विमुक्तांमधल्या काही जाती अशा आहेत ज्या अजूनही खूप मागास आहेत. म्हणजे उदाहरणार्थच द्यायचं तर आपण मुंबई सारख्या शहरांमध्ये किंवा पुणे मुंबई मेट्रो सिटीज आहेत त्याच्यामध्ये आपण वासुदेवला बघतो, डोंबाऱ्यांना दोरीवरचा खेळ करत असताना बघतो, बहुरुप्यांना बघतो, तर मेढंगी जोशी असतात त्यांना बघतो, तर अशा नंदीवाले असतात जे नंदी घेऊन फिरतात. तर अशा ज्या जमाती आहेत भटक्या विमुक्तांमधल्या त्या खूप तळातल्या जमाती आहेत. आणि मग त्यांच्यातली मुलं ही त्यांच्या परंपरागत व्यवसाय जो आहे उदरनिर्वाहाचा त्याच्यामुळे कुटुंबाच्या कुटुंब फिरतं म्हणून शाळाबाह्य राहतात. तर अशी वेगवेगळी कारणं आहेत. आणि मग तुम्ही जे म्हणतात आजारपण वगैरे हे कसं आहे की स्थिर समाजातली जी मुलं आहेत बरोबर, जे एका ठिकाणी स्थायिक आहेत आणि मग त्यांच्यामध्ये आजारपण आलं, घरातलं काही मृत्यू ओढावले कोणाचे, किंवा पालकांमध्ये अवेअरनेस नाही आहे, त्यांची परिस्थिती हालाकीची आहे, मुलांवर उपजीविका आहे, तर मग अशी वेगवेगळी कारणं आहेत. पण मला मेनली फोकस ह्याच्यावर आहे की ज्यांना उपजीविकेसाठी सतत बाहेर जावं लागतं, स्थलांतर करावं लागतं, त्यांची मुलं मग शाळेत जाऊ शकत नाही आणि मग त्यांना मेनली आपण शाळाबाह्य असं म्हणतो. पहिला फोन आहे, संगीता आपल्याशी बोलतायत दादरहून. नमस्कार संगीता कदम, नमस्कार. हॅलो हॅलो, बोला. हा मॅडम, मी काय म्हणते, मी कधी सकाळची भाजी आणायला सबिल्लास गल्लीमध्ये जाते. हॅलो, हा येतोय तुमचा आवाज, विचारा प्रश्न. हॅलो, सबिल्लास गल्लीमध्ये भाजी आणायला वगैरे जाते, तिथे पारधी मुलं आहेत छोटी छोटी, त्यांना भीक मागायला त्यांची आजी वगैरे लावते, त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे? बर, अगदी अगदी धन्यवाद. आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे मेट्रो सिटीजचा तुम्ही आता उल्लेख केला, तर तिथे सुद्धा आपल्याला अशी परिस्थिती बघायला मिळते. कसं आहे की आता त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलं की पारधी मुलांना भीक मागायला लावतात, त्याच्याही पुढे मुंबईमध्ये सिग्नलला काही बायका झोळीमध्ये लहान बाळांना घेऊन भीक मागताना दिसतात. आणि आपण जर नीट निरीक्षण केलं तर ती लहान बाळं जी असतात ना ती झोपलेली असतात, ती रडत वगैरे काहीही नसतात. तर अशी मुलं आणि ही जी भीक मागणारी जी मुलं आहेत तर त्यांची आपण पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. पारधी ही मुळात ही आपण म्हणू शकतो विमुक्त गटातली आलेली आहेत, ज्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का आहे. म्हणजे ब्रिटिशांनी 1871 साली एक कायदा केला आणि ज्याच्यामध्ये जन्मतः गुन्हेगार, त्या जमातीत येणारा प्रत्येक मूल जन्मतः गुन्हेगार. तर 1871 ते 1952 मध्ये पर्यंत हा कायद्याचा अंमल होता. आणि त्या अंमलामुळे काय झालं की जेव्हा 1952 नंतर हा कायदा रिपील झाला, आपलं शासन किंवा समाज जो आहे त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणूनच आहे. आज खेडेगावामध्ये, ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी ग्रामपंचायती ठराव करतात की बाबा जर पारध्याचा मुलगा शाळेत जाणार असेल तर आम्ही आमची मुलं शाळेत पाठवणार नाहीत. आणि या घडलेल्या घटना आहेत, म्हणजे परभणीमध्ये घडल्या आहेत, बीडमध्ये घडल्या आहेत, नागपूरमध्ये घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे ही मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यांच्या आई वडिलांना उदरनिर्वाहासाठी दुसरी कोणतीही सुविधा नसते, म्हणजे शिक्षण नाही, ते परंपरागत साधनविहीन असल्यामुळे कुठल्याही पद्धतीचं, म्हणजे आपण म्हणतो की हक्काचं घर नाही आणि शेत नाही कसण्यासाठी, त्याच्यामुळे ते साधनविहीन आहेत. तर अशा मुलांना जर शाळेत टाकायचं असेल आपल्याला आणि शिक्षणाची सोय करायची असेल तर पहिल्यांदा राज्य सरकारने एक वेगळा घटक, यांच्याकडे वेगळा दुर्लक्षित घटक आणि कोर घटक म्हणून बघून वेगळ्या उपाययोजना करण्याची गरज आहे. स्थिर समाजातल्या मुलांसाठीच्या ज्या शिक्षणाच्या योजना आणि या समाजातल्या मुलांसाठीच्या शिक्षणाच्या योजना ह्या कधीच मेळ खाऊ शकणार नाहीत जर आपण यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेतली नाही तर. बरोबर, त्यासाठी वेगळा विचार होणं गरजेचं आहे असं तुमचं म्हणणं आहे. आपण या प्रश्नाकडे थोडंसं नंतर येणार होतो, पण आता कदम मॅडमने प्रश्न विचारलाच म्हणून मी त्याला पुढे नेते की मग सर्वसामान्यांना जर अशा पद्धतीने काही मदत वगैरे करायची असेल, त्यांचा प्रश्न तोच आहे की रोज तशा मुलांना त्या बघतात, पण एक सर्वसामान्य म्हणून आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये, काय सांगाल तुम्ही? हा, सर्वसामान्य म्हणून मग अशा वेळेस आपण काय करू शकतो की हा जो राईट टू एज्युकेशनचा कायदा आहे, या राईट टू एज्युकेशनच्या कायद्याचा आपण वापर करून त्या मुलांना आपण शाळेत घालू शकतो. अच्छा, पण मग त्याच्याने आपला प्रश्न सुटणार आहे का? एक्झॅक्टली. ती मुलं आपल्या समाधानासाठी आपण म्हणू शकतो की बाबा मी एका मुलाला शाळेत टाकलं किंवा 2 मुलांना मी शाळेमध्ये दाखल करून घेतलं आणि ते समाधान मिळू शकतं. पण तो मुलगा तिथे रमू शकेल का त्या वातावरणामध्ये जिथे आपण प्रयत्न करतो आहोत ते? त्याचे आईवडील त्याला तिथे रमू देतील का? त्याच्यामुळे हा प्रश्न इतका गुंतागुंतीचा आहे की जोपर्यंत आपण त्याच्या मुळाशी जात नाही
त्याच्या आई वडिलांना किंवा पूर्ण कुटुंबाच्या सुरक्षिततेचा विचार करून आपण जोपर्यंत मुलांना शिक्षणाचा विचार करत नाही तोपर्यंत ही मुलं. आता प्रश्न असा आहे की शाळाबाह्य, तुम्ही जर म्हटलं की ही मुलं शाळाबाह्य आहेत आणि या मुलांना आपण जर जबरदस्तीने किंवा कायद्याचा अधिकाराचा अंमल करून शाळेत टाकलं तरी पण मग ही पुढे जाऊन शिक्षणबाह्य होतात. शिक्षण बाह्य म्हणजे मग जसं मी तुम्हाला म्हटलं की 1 महिन्यापेक्षा सलग 1 महिना गैरहजर, पटावर तर नाव आहे त्यांचं पण सलग 1 महिना ते गैरहजर राहणार आणि मग ते शिक्षणाच्या बाहेर राहणार किंवा तिथे राहून सुद्धा त्यांचं तिथे मन लागणार नाही, तो दर्जा शिक्षणाचा त्यांना मिळणार नाही. त्याच्यामुळे मग ते शाळाबाह्य प्लस शिक्षण बाह्य अशा दोन्ही प्रकारचं नुकसान त्यांचं. म्हणून मग आपल्याला जर खऱ्या अर्थाने त्यांना मदत करायची असेल तर ज्या काही संस्था काम करत आहेत अशा वंचित घटकांच्या मुलांसाठी, जे खऱ्या अर्थाने यांची पार्श्वभूमी समजून घेऊन त्यांना शिक्षण देत आहेत. म्हणजे महाराष्ट्रात काही संस्था तशा पद्धतीने शिक्षण देतात करतात. काही आश्रमशाळा आहेत, मोजक्याच आहेत किंवा काही संस्था आहेत त्या देतात. तर आपण त्यांना तिथे त्या पद्धतीने दाखल करू शकतो. थोडासा शोध आपल्याला घ्यावा लागेल आणि मग आपल्याला अप्रोच करून तिकडे मग त्या मुलांसाठी काय करता येईल. परत तिथे असं आहे ना की पालकांचं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काउन्सिलिंग करण्याची गरज आहे. खरी गोष्ट. आणि त्यांचं काउन्सिलिंग करणं म्हणजे त्यांना इमिडिएट काय एक उपाय हवा असतो की ठीक आहे तुम्ही सांगताय ना, मग आम्ही आमच्या मुलांना शाळेत टाकतो, आम्हाला काय मग आम्हाला त्याच्यामध्ये काय आहे असं, म्हणजे काय त्याच्यामधून आम्हाला काय फायदा मिळणार आहे. कारण का आमचं तर इन्कम सोर्स आमचा मुलगा आहे आणि मुलगा किंवा मुलगी शाळेत गेलं की आमचा इन्कम सोर्स बंद होणार आहे. तर फार मुळापासून सगळ्या विचारांमध्ये बदल करणं अतिशय आवश्यक आहे. आपण या मुलांकडे जर बघायला गेलो तर ह्या मुलांचे नेमके प्रश्न काय असतात, शिक्षणाच्या संदर्भात असू देत किंवा सामाजिक सुद्धा असू देत, जेणेकरून आपण त्याच्यावर थोडासा विचार करून त्यांना या प्रवाहात आणू शकतो. मुळात त्यांच्या समस्या काय असतात सगळ्यांना कळणं फार आवश्यक आहे. भटक्यामुक्तांच्या मुलांच्या सगळ्यात महत्वाच्या समस्या म्हणजे त्या अस्थिर गटातले आहेत. त्यांना सुरक्षितता कुठल्याही पद्धतीची नाही, म्हणजे कुटुंबातून सुरक्षितता नाहीये आणि समाजातून सुरक्षितता नाही आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की समाजातून ती बहिष्कृत असलेली मुलं आहेत. तर अशा मुलांच्या मनामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड असतो, कॉम्प्लेक्स असतो, आत्मविश्वास निर्माण होत नाही. तर तो आत्मविश्वास नसणं ही एक मोठी समस्या आहे त्यांच्या बाबतीत. एक इथे मला आवर्जून सांगावं लागेल की त्यांच्यामध्ये कौशल्य खूप आहेत. म्हणजे जर आता मगाशी त्यांनी पारध्यांचा विषय काढला तर आज या घडीला जर ग्रामीण भागात आपण गेलो तर पारध्यान इतके चपळ, म्हणजे पारध्यान कुठलंही ट्रेनिंग न घेता रनिंगमध्ये म्हणजे धावण्यामध्ये चपळ, किंवा तुम्ही म्हणू शकता की उलट चालणं हे आपल्याला ट्रेनिंग घ्यावं लागतं. पण पारध्यांची मुलं उलट चालणंच काय, उलट पळू शकतात, म्हणजे उपजत आहे. तर ह्या कलागुणांना जर आपण अपग्रेडेशन केलं, त्यांना वाव देणारी काही शिक्षण व्यवस्था आली तर ते नक्की आकर्षित होतील शाळेकडे, शिक्षणाकडे आकर्षित होतील. कारण का आपलं जे काही शिक्षण व्यवस्था आहे आणि आपण जे काही शिक्षण त्यांना देतोय ते रिलेट होत नाही त्यांना. ते निसर्गाशी जुडलेले लोक आहेत, जंगलाशी जुडलेली लोक आहेत आणि त्याच्यामुळे आपलं शिक्षण आणि त्यांचं वास्तव, त्यांची पार्श्वभूमी ही पूर्णपणे वेगळी आहे. तर त्याची कुठेतरी सांगड घालणं गरजेचं आहे. म्हणजे कुठेतरी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, रुची निर्माण होईल, गोडी निर्माण होईल आणि मग त्यांच्या कला गुणांना वाव देणं. जसं आपण एक धोरण घेतलं पाहिजे की बाबा या जमातींच्या मुलांची अशा पद्धतीचे एक्सपर्टीज आहे तर त्याला आपण कंपल्सरीली प्रमोट करणं 4थी पर्यंत कॉम्पिटिशन्समध्ये. डोंबारी कुठल्याही ट्रेनिंग शिवाय खूप चांगल्या पद्धतीने मुलं मुली तारेवरची कसरत करतात. नुसतंच कसरत नाही, म्हणजे ते गोल्ड रिंग मध्ये फिरणं, जिम्नॅस्टिक. तर खऱ्या अर्थाने शासनाने असं धोरण घेतलं पाहिजे की बाबा जिम्नॅस्टिक मध्ये डोंबारी समाजातल्या किंवा नट समाजातल्या मुला मुलींना प्राधान्याने आम्ही संधी देऊ, तर मग मुलं येतील. कारण का आता असं झालेलं आहे की भटक्यामुक्तांना असं वाटतं की शिक्षण घेऊन काहीच उपयोग नाही आहे, म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला आर्थिक स्थैर्य मिळत नाही, आमचा आत्मविश्वास आम्हाला मिळत नाही, मग शिक्षणाचा आणि त्यांच्या उपजीविकेचा कुठेच सांगड लागत नाही. खरी गोष्ट. त्याच्यामुळे अशा पद्धतीने कुठेतरी चर्चा होऊन विचार करून आपल्याला या एका सूत्रामध्ये सगळं आणणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करू शकतो किंवा कोणते कोणते प्रयत्न होत आहेत याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलतोय. खूप तुम्ही लिहिता सुद्धा याविषयी, त्यामुळे तुमचा अभ्यास याच्यातला खूप दांडगा आहे. तर साधारणतः ही मुलं शाळाबाह्य आहेत किंवा शाळेत जात नाहीत किंवा त्यांच्या शिक्षणामध्ये बरेच प्रश्न आहेत म्हणून ते शाळेपासून दूर राहतात. पण किती मुलं आहेत अशी,
म्हणजे जर त्याची आकडेवारी आपल्याला कळली तर त्याचं गांभीर्य सुद्धा सगळ्यांच्या लक्षात येईल. काय सांगाल? खरं आहे, शाळाबाह्य मुलांची भटक्या विमुक्तांची आकडेवारी अशी ॲज सच काही वेगळी नाहीये. सरकारकडे उपलब्ध नाही आहे. पण सरकारी आकडेवारीप्रमाणे जर आपण बघायला गेलं म्हणजे एक इन जनरल शाळाबाह्य मुलांचं तर HRD मिनिस्ट्रीने केंद्र सरकारच्या म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीने 2009 साली जी आकडेवारी प्रसिद्ध केली होती पूर्ण भारतातली ती अशी होती की 87 लाख मुलं ही शाळेबाह्य आहेत. बापरे. त्याच्यानंतर 2010 साली ती आकडेवारी झाली 27 लाख. म्हणजे मधला जो आहे तो पूर्णपणे आकडा त्यांनी शाळेत एनरोल केले असं दाखवलं आहे एका वर्षामध्ये. आणि 2011 साली ती 10 लाखापर्यंत आणली की 2010 मध्ये 10 लाख ही पूर्ण देशामध्ये शाळाबाह्य आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जी 2011 साली पटपडताळणी झाली होती मध्यंतरी की ज्याच्यामध्ये अचानक एक महिना पडताळणी करून किती शाळाबाह्य आहेत असं काढण्यात आलं होतं. तर ह्याच्यामध्ये त्या रिपोर्टप्रमाणे असं आलं होतं की 60,000 मुलं ही शाळाबाह्य आहेत. आत्ताच्या रिपोर्टप्रमाणे पण 60,000 आहेत. पण वेगवेगळ्या ज्या NGOs काम करत आहेत समाजामध्ये त्यांच्या आकडेवारीप्रमाणे म्हणजे सिस्कॉम नावाची संस्था पुण्यामध्ये काम करते. त्यांनी मध्ये 250 ते 300 आश्रमशाळांचा सर्वे केला. मुंबई विद्यापीठाचं राजीव गांधी समकालीन अध्यासन केंद्र आहे त्यांनी भटक्या मुक्तांच्या आश्रमशाळेतल्या मुलांचा अभ्यास केला. नागपूरमध्ये संघर्ष वाहिनी म्हणून एक संस्था आहे त्यांनी काम केलेलं आहे. तर एकूणच महाराष्ट्रामध्ये असं चित्र आहे की इन जनरल जवळपास 8 ते 9 लाख मुलं ही शाळाबाह्य आहेत सामाजिक संस्थांच्या अभ्यासानुसार. आणि मग भटक्या विमुक्तांची त्याची जी जर आपण आकडेवारी काढायला गेलो भटक्या विमुक्तांची वेगळी जनगणना नाही झालेली आहे. पण जर काढायला गेलो तर मी एक थोडक्यात अशी आकडेवारी तुम्हाला सांगू शकते ज्याच्यावर आपण त्याच्याबद्दल नंतर थोडंसं बोललं तर चालेल कारण एक फोन आहे वर्ध्याहून. अगदी अतुल चौधरी वर्ध्याहून आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो. बोला अतुलजी. हॅलो. हा मॅडम, माझा प्रश्न होता की जे भटके विमुक्त मुलं आहेत त्यांना शिक्षणाचा समान अधिकार मिळावा. बरोबर. पुढे म्हणजे कसं काय आहे की त्या मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे परंतु त्यांच्यावर जी म्हणजे ही होत आहे म्हणजे एक अन्याय होत आहे हा मिळाला हवा हाच माझा प्रश्न होता. बर. त्यांनी त्यांचं एक मत मांडलं की त्यांना सुद्धा समान हक्क मिळायला हवा आणि तो कसा मिळू शकतो किंवा त्याच्यासाठी कोणते कोणते प्रयत्न चाललेत याचबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये अतुलजी आपण बोलतो आहोत. तुम्ही म्हणत होतात की त्यातल्या 8 ते 9 अशी फार एक धक्कादायक संख्या आहे खरं तर आणि त्यात सुद्धा भटक्या विमुक्तांसाठी असं वेगळं जर काही असेल आकडेवारी तर त्याच्याबद्दल बोलत होतो. राजीव गांधी समकालीन अध्यासन केंद्र जे मुंबई युनिव्हर्सिटीचं आहे त्यांनी 2014 डिसेंबरमध्ये 2 जिल्ह्यांमधल्या 100 गावांचा भटक्या विमुक्तांच्या 100 गावांचं सर्वेक्षण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की 47% कुटुंबांना इच्छा आहे की आपल्या मुलांना शाळेत टाकावं पण इच्छा असूनही 47% कुटुंब आपल्या मुलांना शाळेमध्ये टाकू शकत नाहीत. मग त्याच्यासाठी कारण अशी आहेत की ते स्थलांतर करतात कुटुंबासह फिरत असतात आणि मग त्यांचं स्थलांतर केल्यानंतर फिरत असताना त्यांचा जो स्टे असतो त्या ठिकाणचा तो अनिश्चित कालावधीसाठी असतो. 2 दिवस पासून ते 2 आठवडे 2 महिने अशा पद्धतीने म्हणजे वर्षातून 9 महिने ही लोक फिरत असतात आणि आषाढ वगैरेच्या महिन्यामध्ये ते परत आपल्या ज्या गावी असतं मूळ गाव जिथे यात्रा भरते तिथे ते पोहोचतात. तर सतत 3-3 महिन्याला ते फिरत असतात. त्याच्यामुळे 47% याच्यावरून आपण म्हणू शकतो की भटक्या विमुक्तांमधली 50% जवळजवळ लोक जी इच्छा असून पाठवू शकत नाहीत. मग उरलेल्या 50% असं आहे की ज्यांना इच्छाच नाही आहे किंवा अवेअरनेस नाही आहे अशा पद्धतीने सुद्धा असू शकतं. अतुलजीने मगाशी प्रश्न उपस्थित केला की त्यांनी तळमळ व्यक्त केली की भटक्या विमुक्तांच्या मुलांना न्याय मिळावा आणि महाराष्ट्र सरकारने चांगलं धोरण हाती घेतलेलं आहे की भटक्या विमुक्तांसाठी वेगळ्या आश्रमशाळा त्यांनी केलेल्या आहेत आणि ते चांगलं धोरण आहे भटक्या विमुक्तांसाठी. पण सिस्कॉम मी जे तुम्हाला म्हटलं की पुण्यातली जी सिस्कॉम संस्था आहे त्या संस्थेने जेव्हा 250 ते 300 भटक्या विमुक्तांच्या शाळेचा अभ्यास केला तर माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी सर्व शिक्षा अभियानाकडनं माहिती घेतली. तर दुर्दैवाने त्या आश्रमशाळांमध्ये मुस्लिम भटके विमुक्त त्याच्यानंतर हे नंदीवाले मेढंकी जोशी वासुदेव चित्रकथी गोंधळी जोशी अशा ज्या तळातल्या आहेत डोंबारी ह्या जातीतल्या मुलं त्याच्यामध्ये नव्हतीच शाळेमध्ये. म्हणजे परत
स्थिर समाजातलीच मुलं त्या ह्याच्यामध्ये ज्यांच्यासाठी खरा बेनिफिट हवाय ती मुलं तिथपर्यंत जात नाही. मग आपल्याला ह्याच्यावर असं एक म्हणू शकतो आपण की बाबा की खऱ्या अर्थाने आपल्याला ह्या कायद्याचा म्हणा किंवा ह्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवायचं असेल तर कुठेतरी सखोल संशोधन होण्याची गरज आहे. आणि मग ह्या भिक्षेकरी ज्या जमाती आहेत की ज्या अजूनही त्यांचा परंपरागत व्यवसाय करत किंवा कला दाखवत फिरत आहेत त्या आपल्याला आयडेंटिफाय कराव्या लागणार. बरोबर. त्या आयडेंटिफाय करून त्या जातीतली मुलं ही शाळेत तिथल्या गेलीच पाहिजे असं काहीतरी त्या आश्रमशाळांना कोटा दिला पाहिजे. आपण ह्याच्यावर बोलूया कारण ही तशी खूप मोठी प्रोसेस आहे आणि तसं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये वेळ सुद्धा लागू शकणारी अशी प्रोसेस आहे ही. आपल्याला एक फोन आहे औरंगाबादहून. अरुण बोलतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम, मी अरुण डोंगे बोलतोय औरंगाबाद. बोला. काही ठिकाणी 8वी ते 10वी पर्यंतच्या शाळेतील वर्गांना तांत्रिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत. यातून गावामध्ये टर्नर, फिटर, वायरिंग, कार्पेंटरी असे काही ट्रेड्स अभ्यासासाठी निवडले जातात. तर असे तांत्रिक शिक्षण दुर्गम भागातील व ग्रामीण भागातील भटकेविमुक्त मुलांना उपलब्ध होऊन शिक्षण आणि सवलती मिळण्यासाठी आपल्या लोकधारा संस्थेमार्फत काही उपक्रम विचाराधीन आहेत का? धन्यवाद. तांत्रिक शिक्षणाचा ह्या मुलांसाठी किती उपयोग होऊ शकतो जेणेकरून त्यांच्या पालकांना जो प्रश्न पडलेला असतो की उपजीविकेसाठी काय करायचं, हाच आमचा एक मुलगा आहे जो घरासाठी मदत करू शकतो आर्थिक, पण शाळेत पाठवलं तर कसं होणार, तर ह्याच्यावर उत्तर मिळू शकतं का अशा प्रकारचं व्यवसाय ओरिएंटेड शिक्षण दिल्यावर? अगदी मिळू शकतं. मी त्यांना सांगू इच्छिते की 2005 पासून 2004च्या शेवटापासून आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 80 आश्रमशाळा आहेत. तर लोकधारेने इनिशिएट घेऊन, कारण का आपली एक वेगळी आश्रमशाळा काढणं किंवा आहे त्या आश्रमशाळेतल्या मुलांबरोबर काम करणं आणि त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करण्यासाठी आम्ही एक जीवन शिक्षण उपक्रम हाती घेतला होता. आणि त्या 2004 पासून आणि आतापर्यंत त्या जीवन शिक्षण उपक्रम केंद्राच्या माध्यमातून जसं त्यांनी सांगितलं की त्यांना वेगळं तांत्रिक शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण जे आहे ते आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. दर 2 महिन्याला आम्ही त्यांना एक शिबिर त्यांचं 4 दिवसाचं आयोजित करत असतो आणि त्या शिबिरामध्ये इन्फॉर्मल एज्युकेशनवर जास्ती भर देतो. जिथे त्यांना जे वाटेल ते करू द्यावं, म्हणजे त्यांना खेळू वाटलं खेळू द्यावं, गाऊ वाटलं गाऊ द्यावं, त्यांना वाटलं नाटक करावं नाटक करू द्यावं, नृत्य करावं नृत्य करू द्यावं, किंवा कोणाला वाटलं की आपण काही प्रयोग करावा, शेती करावी, तर अशा पद्धतीने वेगवेगळे प्रयोग आम्ही तिथे राबवले आणि त्या प्रयोगातून खूप चांगला रिझल्ट आम्हाला आला. म्हणजे मला सांगायला आनंद वाटतं की त्याच्यातून आमची जवळजवळ 14 मुलं ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला गेली आणि डिप्लोमा होल्डर झाली. 7 मुली डिप्लोमा झाल्या म्हणजे आश्रमशाळेतल्या, की ज्या मला असं वाटतं की ह्या केंद्राची किंवा या उपक्रमाची सार्थक झालं, फलित झालं आणि अशा पद्धतीचे प्रयोग आणि अशा पद्धतीचे केंद्र हे चालले गेले पाहिजेत. बरोबर. आणि त्यांना त्यांच्यामधल्या असलेल्या कला कौशल्यांना वाव मिळाला. मगाशी तुम्ही म्हणालात तसं ते उत्तेजन त्यांना मिळणं फार गरजेचं आहे. दुसरं कुटुंबाच्या बाबतीत ते म्हणाले की मग मुलाला मग आमचा मुलगा गेला तर आम्हाला काय. दुर्दैवाने आपल्याकडे असं आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला ज्या पद्धतीने स्कॉलरशिप मिळते मुलांना, त्या पद्धतीने स्कॉलरशिप ही आपल्या भटक्या विमुक्तांच्या मुलांना मिळत नाही. जसं की आदिवासी मुलांसाठी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना आहे आणि त्या योजनेच्या अंतर्गत 1ली ते 4थी 1000 रुपये विद्यार्थ्याला मिळते. 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना 1500 रुपये मिळतात. 9वी ते 10वीला त्यांना 2000 रुपये मिळतात. भटक्या विमुक्तांना मात्र 350 रुपये मिळतात. अच्छा. तर तुलनेने ही जी त्यांच्यातली तफावत आहे स्कॉलरशिपची ही खूप कमी आहे. तर ही स्कॉलरशिप त्यांना वाढवून मिळाली म्हणजे, कारण का कसं आहे की या मुलांच्याच जर कलाकुसरीवर त्यांच्याच काम करण्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह असेल तर त्यांना तुम्ही स्कॉलरशिप म्हणून प्रोत्साहन तुम्ही त्यांना एक, माझं असं म्हणणं आहे की मला असं वाटतं की ती स्कॉलरशिप अशी चालू ठेवू नये कुटुंबासाठी, म्हणजे लाईफ लॉंग असू नये, पण किमान टाइम बाउंड की 5 वर्ष आपण ह्या जमातीतल्या एवढ्या कुटुंबांना दर महिन्याला एवढी विद्यार्थ्याला स्कॉलरशिप द्यावी, त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण होईपर्यंत ते सुरू ठेवावं आणि नंतर परत आपण त्याचं मूल्यांकन करून ती स्कॉलरशिप पुढे ठेवण्याची गरज आहे किंवा नाही, काय बदल करण्याची गरज आहे, तर ते आहे. आणि मुळात मी जसं म्हटलं स्कॉलरशिपची तफावत तुम्हाला कळली असेल की किती कमी आहे, म्हणजे कुठे 350 रुपये आणि कुठे 2000 रुपये. बरोबर. SC आणि STना ह्या स्कॉलरशिप्स प्रोव्हाइड केल्या जातात. फोन घेऊयात आपण. बापू बोलतात आपल्याशी कोल्हापूरहून. बापू पवार, नमस्कार. हॅलो, बोला. हॅलो, विचारा प्रश्न.
हा मॅडम नमस्कार. नमस्कार. ज्या मुलांनी आठवी मधून शाळा सोडलेली आहे त्या मुलांना पुढे काय करता येईल? त्या मुलांचा ते पुढे काय करता येईल त्यांना? बर, आज आपण एका ठराविक काय म्हणत आपण एका टार्गेट विषय आहे खरं तर आपला, पण तरी सुद्धा त्यांनी विचारलं की आता शाळा सोडणं आणि शाळेबाहेर राहावं लागणं या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. मला नाही, हा कसा आहे प्रश्न की त्यांनी असं विचारलं की 8वी नंतर सुटली शाळा म्हणूयात आपण कुठल्या कारणाने, तर काय करताय? त्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे ना. केस परत्वे म्हणजे प्रत्येक मुलाच्या केस परत्वे त्याचं कारण त्याचे उपाय वेगळे असू शकतात की त्याने शाळा का सोडली, कशामुळे सोडली, आणि मग तो उपाय आपण सांगू शकतो बरोबर काय आहे. आता 8वी पर्यंतचं त्यांनी सांगितलं, तर त्याच्यामध्ये पण असं आहे की आपल्याकडे धोरण आहे की एक 1ली ते 8वी मुलाचं नाव कमीच करू नये. अच्छा, हा, म्हणजे तो शाळेत जाओ अगर न जाओ, 8वी पर्यंत त्याचं पटावर नाव हे असलंच पाहिजे. त्यामुळे त्यांचा प्रश्न हा अशा पद्धतीने सूचक आहे की 8वी पर्यंत आमचा मुलगा म्हणजे तिथली मुलं शाळेत जात असतील, कारण का ते धोरण आहे. मग 8वी नंतर काय, पुढे काय? पण ह्या सगळ्याची कारणं खूप वेगळी आहेत. कोणत्या परिस्थितीमध्ये शाळा सोडली हे सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील आणि मग ठरवावं लागेल की काय आहे. पण आपण जे मगाशी कायद्याबद्दल बोलत होतो, राईट टू एज्युकेशन कायदा आहे आपल्याकडे, तुम्ही सगळं त्याच्याबद्दल सांगितलं, पण आणखीन कुठले असे कायदे आहेत का जेणेकरून मुलांना त्याचा एक सपोर्ट मिळेल, एक मदत मिळेल आणि मग मुलं शाळेकडे वळू शकतील? असं काही पाठबळ आहे अजून? काय सांगा? अर्थात अजून आतापर्यंत तरी नाही आहे, कारण का म्हणजे मला सांगावं असं वाटतंय की 1989 म्हणजे 20 नोव्हेंबर 1989 मध्ये युनोने, म्हणजे आपल्याकडे युनिसेफ सारख्या संस्था काम करतात मुलांच्या हक्कांवर, मुलांच्या शिक्षणावर, त्यांच्या आरोग्यावर. तर युनिसेफने सतत मुलांच्या हक्काची चर्चा करून करून युनोमध्ये हा प्रश्न मुलांच्या गेला होता हक्काचा. तर 1989 मध्ये बाल हक्क संहिता तेव्हा मंजूर झाली होती आणि 193 देशांनी त्याच्यावर सह्या केल्या होत्या आणि भारत हा त्याच्यातलाच एक देश आहे. पण मग त्या बाल हक्क संहितावर सही करून आपल्याकडे शिक्षण हक्क कायदा करण्यासाठी 2010 यावं लागलं. आणि आता तरी सध्या आपल्याकडे या कायद्याशिवाय दुसरं कोणतं असं हे नाही आहे की मुलांना शिक्षण मिळालंच पाहिजे. वेगवेगळे कायदे आहेत, जसं बालमजूर आहेत, तर बालमजूर असू नयेत म्हणून बालमजुरीचा कायदा आहे, तर तो बालमजुरीचा कायदा इम्प्लिमेंट करून आपण मुलांना शाळेत आणू शकतो. भिक्षा प्रतिबंधक कायदा आहे, त्या कायद्याच्या अनुसरून जे भीक मागतायत त्या मुलांना आणू शकतो. पण प्रश्न असा असतो की त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं साधन देण्याचा सुद्धा एक कायदा झाला पाहिजे. म्हणजे आपण जर त्यांची मुलं शाळेत टाकत असू तर त्या कुटुंबाला सुरक्षितता देण्यासारखा दुसरा कायदा होणं गरजेचं आहे आणि त्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणजे सध्या तरी राईट टू एज्युकेशन आणि मग हे सगळे जे बाकीचे आहेत की बाल मजुरी प्रतिबंधक असेल किंवा भिक्षा मागणं त्याच्या विरोधात, अशा कायद्यांनी सध्या तरी मुलांना आपण संरक्षित करतोय आणि शाळेकडे आणण्याचा प्रयत्न करतोय. आपण एकंदरीत म्हणत होतो की आज मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे आहेत किंवा एकंदरीतच खूप मोठे मोठे प्रयत्न अगदी सुरुवातीपासून करायला हवेत. पण जर या मुलांच्या शिक्षणाबद्दल विचार केला, अशी बरीच मुलं असतील की जी शिकत असतील, त्यांची इच्छा असेल शिक्षणाची, एकंदरीत शिक्षणाचं प्रमाण काय असतं, कितवीपर्यंत किंवा त्याही पलीकडे जाऊन अशा इच्छाशक्तीवर किती शिकतात ही मुलं, शिकू शकतात? शासकीय एक अहवाल आहे, म्हणजे आपण असं धरूयात की प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, मग उच्च शिक्षण असं. तर शिक्षण हे मुळातच आपल्याला आयुष्यामध्ये स्थिरता देण्यासाठी, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठीचं उपयोगी असलेलं एक माध्यम आहे. जर आपण उच्च शिक्षणाच्या बाबतीत भटक्या मुक्तांचा जर रेशो बघितला तर वेगळा असा नाहीये, पण शासकीय अहवाल एक प्रसिद्ध झालेला आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जर 100 मुलं प्राथमिक शाळेत दाखल होतात तर उच्च शिक्षणापर्यंत केवळ 17 मुलं पोहोचतात. म्हणजे सर्व धर्म जाती सगळ्यांचं आहे. अच्छा, इन जनरल असं आहे की 100 मुलं दाखल झाली तर उच्च शिक्षणापर्यंत केवळ 17 मुलं पोहोचतात आणि 83 मुलं जी आहेत ती गळती होतात. हे सर्वसामान्य, अगदी सर्वसामान्य. आणि मग आता ह्या 17 मुलांमध्ये आपल्याला दुर्बीण घेऊन शोधावं लागेल की भटक्या विमुक्तांची मुलं कुठे आहेत, कारण का याच्यामध्ये घटनेने संरक्षण दिलेले शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आहेत, त्याच्यानंतर मुस्लिम मायनॉरिटीज आहेत, वेगवेगळे अजून धर्माचे आहेत, आणि मग आता ह्याच्यामध्ये भटका विमुक्त समाज.
तर या रेशोवरून साधारण आपल्याला कळेल की उच्च शिक्षणापर्यंत पोहोचण्याचं प्रमाण भटक्या विमुक्तांचं हे अगदी अत्यल्प आहे, म्हणजे मायनसमध्ये असू शकतं. तर अजूनही झालेलं नाहीये, पण काही आशादायी चित्र आहेत जे तुम्ही म्हणतात की एक मसणजोगी समाज आहे जो स्मशानामध्ये हाडं गोळा करून किंवा हाडं प्रेताची विल्हेवाट करणारा जो समाज आहे तो स्मशानभूमीतच राहतो, अजूनही तो शिक्षणापर्यंत पोहोचलेला नाही आहे. तर याच्यासाठी एक जमेची बाजू आशादायक अशी आहे की आज मसणजोगी समाजातली एक पहिली डॉक्टर MBBS मुलगी आज लातूरमध्ये झालेली आहे, कोळी म्हणून, कविता कोळी. याच वर्षी ती जळगावमधून MBBS झालेली आहे. तर ती दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर तिच्या वडील सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यकर्ते म्हणून काम करत असल्यामुळे अवेअरनेस झाल्यामुळे पोटाला चिमटे काढून त्यांनी मुलीला शिकवलं. 10वी मध्ये सुद्धा आता काही 10वीचे रिझल्ट लागले तेव्हा बीड मधली एक मसणजोगी समाजातली मुलगी स्मशानात राहून अभ्यास करून तिने 90च्या वर पर्सेंटेज मिळवले. तर अशा काही तुरळक घटना आहेत, पण आपल्या समोरचा प्रयत्न हा राहील की ह्या तुरळक घटना आपल्याला वाढवायच्या आहेत आणि ते हक्काचं, म्हणजे संधी मिळाल्यास ही मुलं पुढे प्रगती करू शकतात. अगदी खरं. ती संधी त्यांना उपलब्ध होऊ देणं गरजेचं. ती कशी होईल ह्याच्याबद्दलच आपण बोलतो आहोत. रबडे यांचा नागपूरहून फोन आहे आपल्याला. नमस्कार रबडे सर. हॅलो. हॅलो, विचारा प्रश्न सर. नमस्कार. मी बुलढाणा जिल्ह्यावरून बोलतोय. तिथे असे हॉस्टेल आहेत तिथे जेवायला तर मिळतो, पण शिक्षणाविषयी त्यांनी मागासलेले असतात, त्यांना शिक्षण बरोबर मिळत नाही. बर. हॉस्टेलमध्ये राहायला तर मिळतं पण शिक्षणापर्यंत पोहोचता येत नाही. मग आता जे मी तुम्हाला आकडेवारी सांगितली की 100 मुलं दाखल होतात पण उच्च शिक्षणापर्यंत केवळ 17 पोहोचतात. तर बऱ्याचदा म्हणजे आमच्याकडे सुद्धा सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलेलं आहे की काही कुटुंब ही पूर्णपणे कुटुंबाच्या कुटुंब फिरत असतात आणि काही जण फक्त नवरा बायको फिरतात, म्हणजे घरातले मोठे फिरतात. मग मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून आणि त्यांच्या जेवणा खाण्याची सोय व्हावी म्हणून आश्रमशाळांमध्ये आणि हॉस्टेलमध्ये टाकतात. तर त्यांचाही तेवढाच हेतू असतो की आपल्या मुलांना 2 वेळचं जेवण मिळावं. तिथे शिकवणारी जी टीचर्स मंडळी जे आहेत त्यांची त्या समाजातल्या मुलांच्या प्रती असलेली उदासीनता ही सुद्धा त्याला एक कारणीभूत आहे. म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलं की शाळाबाह्य आणि शिक्षणबाह्य. शिक्षणबाह्य म्हणजे तुम्ही एनरोल्ड आहात, तुम्ही तिथे आहात, पण ज्या दर्जाचं शिक्षण तुम्हाला तिथे मिळालं पाहिजे त्या दर्जाचं शिक्षण, त्या सोयी सुविधा आजही खेड्यापाड्यात ग्रामीण भागात मिळत नाहीत. एक घटना म्हणून मी सांगेन की आमच्या सोलापूरमध्ये आश्रमशाळांमध्ये काम करताना गेल्या वर्षीचीच घटना आहे. आम्ही भेट दिली आश्रमशाळेमध्ये. तर वसतिगृहामध्ये म्हणजे मुलींच्या वसतिगृहामध्ये मुली आम्ही जेव्हा भेटायला गेलो तर फार अशा आकसलेला चेहरा, झोप पूर्ण झालेली नाही अशा होता. तर त्यांच्याशी आम्ही खूप काउन्सिलिंग केलं, बोललो. तर मुलींना विचारलं का तुम्ही असं गुमसुम का आहात, असं का झालं. तर त्या मुलींनी सांगितलं की नाही मॅडम आमची रात्रभर झोपच होत नाही. का विचारलं तर म्हणे की नाही आश्रमशाळेच्या बोरचं चालू करण्याचं जे बटन आहे ते आमच्या रूममध्ये म्हणजे आमच्या आवारात आहे, त्यांच्या हॉलमध्ये होतं आणि आम्हाला रात्रभर दरवाजा उघडा ठेवावा लागतो कारण का तो माणूस येऊन कधीही बोरचं बटन चालू करतो. इन्सिक्युरिटी म्हणजे एकूणच असं आहे की तुम्हाला तुमच्या हक्काच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या मिळत नाहीत आणि त्या व्यतिरिक्त तिथलं वातावरण सुरक्षित नसतं. बरोबर. त्याच्यामुळे अशा वातावरणामध्ये विकास कधीच होऊ शकत नाही. म्हणजे मानसिक विकासही होऊ शकत नाही आणि शैक्षणिक विकास कुठलाच विकास होण्याची आशा करणं. ग्रामीण पातळीवर शिक्षणाचं चित्र हे फार दयनीय आहे. म्हणजे दर्जाच्या बाबतीत राईट टू एज्युकेशनने असं दिलेलं आहे की खाजगी शाळा ज्या आहेत त्या खाजगी शाळांमध्ये कंपल्सरी 25% रिझर्वेशन आरक्षण हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला द्यायचं. बरोबर. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा कोणी असू शकतो, कुठल्याही जाती धर्माचा असू शकतो. त्याच्यामुळे त्याच्यात पण तोच आर्थिक दुर्बल घटक खाजगी शाळांपर्यंत पोहोचू शकतो ज्याची तेवढी ऐपत आहे पोहोचण्याची, जो स्थिर आहे. बरोबर. आणि म्हणजे मग शिक्षणाचा दर्जा असा झालाय की जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे नाही बाबा मग खाजगी शाळा जायचं किंवा महानगरपालिकेच्या शाळा नाही. मग म्हणजे खाजगी शाळांमध्ये दिला जाणारा शिक्षणाचा दर्जा हा उत्तम दर्जा हे आत्ताचं चित्र आहे आणि ते खूप महाग आहे. बरोबर. ते आपल्याला परवडत नाही म्हणजे ग्रामीण भागामध्ये. तर त्याच्यामुळे ह्या मुलांची आणि पालकांची तिथपर्यंत जाण्याची पोहोच नाही. मिळणाऱ्या सोयी सुविधा कमी आहेत, त्रुटक आहेत आणि काही गरज म्हणून सुद्धा पालक आपल्या मुला-मुलींना शाळेत पाठवतात. आपण एवढं सगळं बोलतो आहोत, मग ह्याच्यावरचे उपाय आपण काय बघायचे?
काय काय करता येऊ शकतं किंवा होतंय? काय काय करता येऊ शकतं म्हणजे आता बऱ्याच, जसं मी सांगितलं की वेगवेगळ्या संस्था याच्यामध्ये काम करत आहेत. तर सर्वात पहिला प्रश्न म्हणजे भटक्या मुक्तांमध्ये मुलींचं लग्न जे आहे ते खूप लवकर लावलं जातं. म्हणजे अजूनही बालविवाह मुलींचे होतात, त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाही. तो एक गट शिक्षणापासून आपोआप दूर होतो. दुसरी गोष्ट कसं आहे की आपल्याकडे प्राथमिक शाळा जर 1 लाखाच्या आसपास आहेत तर माध्यमिक शाळा ह्या 20,000च्या आसपास आहेत. त्याच्यामुळे प्राथमिक 4थी पर्यंत शिकू शकतं आणि पुढे पाठवायचं असेल तर मुलींना शिक्षणाची दारं तिथेच बंद होतात, कारण एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत नेणं आणणं. तर एकीकडे शाळांची संख्या वाढवली पाहिजे, दुसरीकडे बालविवाह कमी केले पाहिजेत मुलींच्या बाबतीत, तिसरीकडे सर्वात महत्वाचं असं मला वाटतं की हा जो साधनविहीन घटक आहे त्यांना उत्पादनाची साधनं दिली पाहिजेत. जर आज आपण लोकशाहीमध्ये राहतो, स्वातंत्र्यानंतरचं चित्र आपण बघत आहोत, पण स्वातंत्र्यापूर्वी महात्मा फुलेंनी शाळा काढल्या होत्या, सावित्रीबाईंनी शाळा काढल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा हाच प्रयत्न केला होता की कुठलाही मुलगा किंवा कुठलीही मुलगी शाळेपासून वंचित राहू नये. कुठलाही डिमांड नसताना सयाजीराव गायकवाडांनी शिक्षण हक्कात कायदा केला होता त्यांच्या संस्थानामध्ये. शाहू महाराजांनी मुलांना कंपल्सरी शाळेमध्ये आणण्याचा हुकूम काढला होता आणि जे पालक शाळेमध्ये पाठवणार नाही त्यांना शिक्षा करत होते. पण शाहू महाराजांनी आणि सयाजी गायकवाडांनी एक चांगलं काम केलं होतं की त्या पालकांना उदरनिर्वाहाची संधी दिली होती. शाहू महाराजांनी 50% आरक्षण दिलं होतं आपल्या संस्थानामध्ये, म्हणजे किमान तुम्ही नोकरी करा पण तुमच्या मुलांना शाळेत पाठवा, त्यांना शिकू दे. सयाजी गायकवाडांनी पण तसं केलं होतं, म्हणजे उत्पादनाची साधनं, उदरनिर्वाहाची साधनं आधी त्यांच्या कुटुंबांना दिली आणि मग मुलांचे प्रश्न सोडवले. तर कुठेतरी आज आपण स्वराज्यामध्ये ते करण्याची गरज आहे. कुठेतरी स्थैर्य येईल, ही सिक्युरिटी त्यांना मिळणं फार गरजेचं आहे पालकांना, तर ते मुलांपर्यंत पोहोचेल आणि मुलं शाळेत येतील. यवतमाळहून एक फोन आहे तो आपण घेऊया. पंकज गिरी बोलतायत यवतमाळहून. नमस्कार. हॅलो सर. हॅलो, बोला. मॅडम एक प्रश्न विचारत होता भटके विमुक्तीबद्दल. हॅलो, सलग प्रश्न विचारा सर. हा, तर प्रश्न असा आहे, एक सूचना सांगायची की जे प्राथमिक शाळेचे आश्रमशाळा आहे महाराष्ट्रामध्ये आणि माध्यमिक शाळेचे आश्रमशाळा, त्यांची परिस्थिती म्हणजे ते बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि जे शिकणारे जे मुलं आहेत त्यांचे आई वडील इंग्लिश मिडियम मध्ये वगैरे त्यांना टाकण्याच्या कंडिशन मध्ये आहे. तर जे हे भटकणारे जसं मजहमजोगी किंवा हे जे लोक आहेत, तर यांचे जे मुलं आहेत त्यांना तुम्ही गव्हर्नमेंट किंवा रेणके आयोगानुसार तुम्ही त्यामध्ये खरोखर ऍडमिशन घेऊन देऊ शकत नाही का? कारण की ते आश्रमशाळा तर बंद आहे, गव्हर्नमेंट पैसे पण देतात त्यांना. तर मग असं काही एक ऑप्शन होऊ शकत नाही का असं विचार? सरकारने पुढाकार घेऊन तर काहीतरी आश्रमशाळा आहे, मागेच पेपरला आलेली होती बातमी, माध्यमिकच्या 148, तर त्या बंद पडण्याच्या कंडिशनवर आहे आणि प्रायमरीची पण तीच कंडिशन आहे. तर याच्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही? त्यांचं असं म्हणणं आहे की काही काही शाळा ज्या आपल्या आहेत त्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मग त्यात असं न होऊ देता अशा मुलांना जर शासनाने प्रोत्साहन किंवा पुढाकार घेऊन आपण म्हणूया जर त्यांची ऍडमिशन या शाळांमध्ये केली किंवा आश्रम शाळांमध्ये केली तर हा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल का या मुलांच्या शिक्षणाचा? प्रश्न असा आहे की मुलांच्या ऍडमिशनचा प्रश्न सुटेल, पण मुलांच्या दर्जेदार शिक्षणाचा प्रश्न कसा सुटणार हा आपल्या समोरचा आहे. ज्या जातींचं ते नाव घेत आहेत की मसणजोगी वगैरे, तर जे नॅशनल कमिशन नेमलं गेलं होतं 2008 साली भटक्या मुक्तांच्या उत्थानासाठी, तर त्यांनी उपाययोजनेमध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक सरकारने, राज्याच्या सरकारने आपल्या आपल्या राज्यातल्या भटक्या मुक्तांमधल्या मोस्ट निग्लेक्टेड जाती ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की ज्या अजूनही विकासाच्या प्रक्रियेत आलेले नाहीत. म्हणजे कडक लक्ष्मी, मरी आईवाले आपण जे म्हणतो की जे चाबूक मारून घेतात अंगाला, त्यांच्या वस्तीवर गेले होते तर त्यांची सगळी मुलाच्या मुलं म्हणजे 400-450 मुलं जी आहेत ती शाळाबाई आहेत. म्हणजे नाही तिथे नसतात, ते आई वडिलांबरोबर फिरायला जातात, म्हणजे शाळेत नव्हती, त्यांच्या बरोबरच होती, ते फिरस्तीवर गेले होते. डोंबाऱ्यांची मुलं फिरस्तीवर जातात, नटची मुलं फिरस्तीवर जातात. तर हे मसणजोग्यांची असेल, मदाऱ्यांची असेल, गारुडी आहेत, ह्या सगळ्यांची मुलं. तर यांच्यासाठी हा एक जो गट आहे ना, गोसावी आहे, नाथपंथी डवरी आहे, हा आयडेंटिफाय केला पाहिजे सरकारने. तो आयडेंटिफाय करून त्यांच्या मुलांना शिक्षण मिळण्यासाठी जोपर्यंत फोकस दिला जाणार नाही आणि त्यांच्या आई वडिलांना पर्यायाने उत्पादन साधनं जी आहेत ती दिली पाहिजेत, तर जेणेकरून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि दर्जाचा याच्यावर आपल्याला विचार होऊ शकतो. ऍडमिशन्स होऊ शकतात कायद्याने,
ऍडमिशन होण्यासाठी काही प्रश्न नाहीये, पण तो दर्जा शिक्षणाचा मिळणं हा आपल्या सर्वात मोठा समोरचा आणि प्रश्न मुलांना शाळाबाह्य न ठेवणं न हा ठेवणं. सुद्धा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. एक फोन आहे, बाबाजी चव्हाण आपल्याशी बोलतात विरारहून. नमस्कार. मॅडम हॅलो. नमस्कार, मी चव्हाण बोलतो, बोला. बाबाजी चव्हाण विरारवरून. बोला तर सर. काही समाजामध्ये मी नाथपंथी डवरी गोसावीचा आहे सदस्य. आमच्या लोकांमध्ये काही काही लोकांना मुळात शाळेमध्ये प्रवेश दिला जात नाही. बर. प्रवेश दिला जात नसल्यामुळे त्यांना जन्म दाखल्याचा पण प्रॉब्लेम येतो. आम्ही विभक्त भटकंमुक्त असल्यामुळे आम्ही कुठेही भटकंती करत असतो. त्याच्यामुळे त्यांना ऍडमिशनला खूप प्रॉब्लेम येतो. तर आपण काही बोलू शकता का त्याबद्दल थोडंसं? याबद्दल तर सांगाच की ऍडमिशनच्या वेळेसच त्या प्रक्रियेपासूनच खरं तर अडचणी आहेत. ते सांगत असताना नंतर मला असं विचारायचं आहे की मग ह्यामध्ये या मुलांच्या पालकांचा सहभाग किती असायला हवा आणि त्या मुलांच्या शिक्षणाची इच्छाशक्ती या सगळ्याबद्दलच आपण जरा बोलूया. शहरी भागातले भटके विमुक्तांचा जो प्रश्न आहे, म्हणजे आता त्यांनी सांगितलं की विरारला राहतात, फिरत फिरत आलेले असतात आणि स्थायिक होतात, कुठेतरी छोटे मोठे व्यवसाय करून राहतात, त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचा दाखला नसतो. म्हणजे आई वडिलांकडे नसतो, मुलांच्या जन्माचा दाखला नसतो, कारण का कुठेतरी फिरताना मुलांचा जन्म झालेला असतो. तर अशा परिस्थितीमध्ये शाळेमध्ये जेव्हा दाखला घ्यायचा असतो तेव्हा बऱ्याच शाळा ह्या अडचणी निर्माण करतात की तुमच्याकडे मुलाचा जन्माचा दाखला आहे का, रेशन कार्ड आहे का, जातीचा दाखला आहे का. म्हणूनच तर शिक्षण हक्क कायदा हे सांगतो ना की कोणत्याही मुलाला 6 ते 14 वयोगटापर्यंत कोणत्याही कारणाने शाळेपासून वंचित ठेवता येणार नाही, हे स्पष्टपणे शिक्षण हक्क कायद्याने सांगितले. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात तर त्याच्यामध्ये जन्माचा दाखला सुद्धा खरं तर विचारता कामा नये. जर त्या कायद्यानुसार तुम्ही त्याचं मेडिकल करून जर त्याचं वय 7 असेल 8 असेल तर 8 वर्षाचा असताना तो कुठल्याही इयत्तेत पाहिजे त्या इयत्तेत त्याला दाखल करून घ्यायचं, असा तो कायदा आहे. तर त्याच्या पद्धतीने त्या कायद्याचा वापर करून आपण मुलांना शाळेमध्ये ऍडमिट करून घेऊ शकतो, पण अर्थात सरकारी शाळेमध्ये. प्रायव्हेट शाळांमध्ये तसं करता येणार नाही. आणि प्रायव्हेट शाळांमध्ये मग 25% जे आरक्षण आहे आर्थिक दुर्बल त्याच्यामध्ये आहे, पण मग त्याच्यामध्ये सगळेच येतात आर्थिक दुर्बल, म्हणजे उच्चवर्णीय आर्थिक दुर्बल सुद्धा ते लिमिट आपण नाही सांगू शकत. पण सरकारी शाळांमध्ये 100% ऍडमिशन मिळते या कायद्याप्रमाणे मिळालं पाहिजे. या कायद्याप्रमाणे ते कोणत्या शाळेमध्ये गेले होते हा सुद्धा महत्वाचा प्रश्न. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. पालकांचा जर तुम्ही सहभाग म्हटलं तर जेव्हा आपण कम्युनिटीमध्ये जाऊन पालकांशी बोलतो तेव्हा पालकांचं म्हणणं असंच असतं की, म्हणजे मी रिसेंटली 1-2 दिवसापूर्वी कडकलक्ष्मी समाजाच्या वस्तीवर गेले होते. जवळजवळ 3000 लोकांची ती वस्ती आहे पेनूर, म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या पेनूर मोहोळ तालुक्यामध्ये. 500-600 कुटुंब तिथे राहतात. तर तरुणांशी मी बोलले तिथे, तर ते एक ग्रॅज्युएट झालेला होता, कोण 12वी करत होता, सायन्सला होता, कोण एक मुलगी 10वीत आहे तिथे, म्हणजे एकच मुलगी तिथे शिकलेली ती तेवढ्या ह्याच्यामध्ये की जी 10वी पर्यंत पोहोचली आहे. तर मी त्यांना सगळ्यांना म्हटलं की तुम्ही बाकीच्या मुलांना शिकवा आता जे लहान लहान आहेत. तर म्हणे हो आम्ही शिकवतो, पण मग आम्हाला बेकार म्हणून इथेच थांबावं लागतं वस्तीवर. बाकीच्या बुढ्या म्हणजे जे काही आपल्या घरातले जे बुजुर्ग आहेत त्यांची सेवा करत आम्ही इथे थांबतो. आम्ही म्हटलं असं का? तर मग म्हणे की ग्रॅज्युएशनवर आम्हाला नोकरी मिळत नाही, 12वी झालो म्हणून आम्हाला नोकरी मिळत नाही. मग आमचे पालक आम्हाला म्हणतात की तू शिकून आमच्यावर बोज झालास, उपयोग काय? म्हणजे आता मी शिकलोय तर मला कडकलक्ष्मीचा धंदा करायला लाज वाटते, मी नाही असं ओढून घेऊ शकत. मी बहुरुपयाचा धंदा करायला मला लाज वाटते कारण का मी ग्रॅज्युएट झालेलो आहे. मग तू परंपरागत व्यवसायही करत नाहीस आणि नोकरीचंही नाही, म्हणून पालक सुद्धा आता उदासीन झालेले आहेत मुलांना शिक्षणामध्ये टाकण्यामध्ये. अशा तळातल्या जमातींचं मी सांगत आहे, अस्थिर जमातींचं, ज्यांच्यापर्यंत शिक्षण हे पोहोचलं पाहिजे. तर कुठेतरी असं चित्र उभं करण्याची आपल्याला खूप गरज आहे की आपण घेतलेल्या शिक्षणामुळे आपल्या कुटुंबाला फायदा होणार आहे, लाभ मिळणार आहे. मुळात आपल्याकडे कसं झालंय, शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे. म्हणजे शिक्षण म्हणजे नोकरी ओरिएंटेड झालेलं आहे. आधीच्या काळात जे म्हणजे नालंदा असेल किंवा गुरुकुल असेल नॉलेज ओरिएंटेड होतं, ज्ञान निर्मिती, असं ज्ञान उपासना ती आता कुठेच दिसून येत नाही कोणत्याच शाळांमध्ये. त्यामुळे तो आत्मविश्वासही निर्माण होऊ शकत नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन विद्यार्थी काही करूही शकत नाही. मग खूप काउन्सिलिंग पालकांचं केल्यानंतर मग पालक संस्थेच्या जबाबदारीवर, तुम्ही जर ह्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असाल आणि ह्याच्यानंतर ह्याला तुम्ही पुढे काही मार्गी लावण्याची जबाबदारी घेत असाल तर आम्ही आमच्या मुलांना शाळेत टाकायला
तयार आहोत. मला वाटतं हळूहळू हे चित्र जेव्हा बदलेल की त्यांना सुद्धा कळेल की मुलांना नोकरी मिळतीये किंवा ते आता स्वतःच्या पायावर उभी राहतात, तेव्हा हळूहळू बदलेल. अर्थात मला नोकरी असं अजिबात म्हणायचं नाही की नोकरी उपजीविकेचं, जसं मी म्हटलं की यांना लोन मिळालं पाहिजे. 98% आज केंद्र सरकारने जो आयोग नेमला होता त्या आयोगाने सांगितलं की भटक्या मुक्तांमधल्या 98% लोकांना लोन मिळत नाही, कर्ज मिळत नाही त्यांच्या उदरनिर्वाहासाठी, ते लँडलेस असल्यामुळे. बरोबर. मग कुठेतरी जेव्हा यांचा व्यवसाय करण्यासाठी, कारण का नोकरी आता सगळ्यांनाच मिळणं शक्य नाही, पण किमान उत्पादन करण्याची त्यांची जी स्वतःच्या पायावर उभं राहणं साधनं आणि त्याच्यासाठी लागणारं भांडवल मिळणं याची जर सोय केली तर ही मुलं त्याच्यासाठी असलेलं ट्रेनिंग हे नक्कीच घेतील. मुलं मुली जे आहेत ते, त्यातले काही डॉक्टर्स होतील, त्यातले काही इंजिनियर्स होतील, काही पोलीस. उच्च शिक्षणाची जी तुम्ही आकडेवारी सांगितली ती वाढेल. अगदी. मला खेद वाटतं की यांच्यामधला म्हणजे ह्या जमातींमधला एकही IPS नाही, एकही MPSC पास आउट नाही आहे, म्हणजे या तळातल्या जमातींमधला. आणि योग्यता असून बुद्धी असून तर त्याच्यामुळे ती संधी निर्माण करून देणं, ते प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं हे कुठेतरी स्वयंसेवी संस्थांना, सरकारला गरजेचं आहे, जेणेकरून त्या कम्युनिटीमधल्या मुलांना, मुलांच्या आई वडिलांना आत्मविश्वास, जागरूकता निर्माण. एज्युकेशन कार्ड नावाचं अगदी अलीकडे वाचनात आलं होतं, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? एज्युकेशन कार्ड हे सर्व शिक्षा अभियानातला एक भाग आहे. म्हणजे आता कसं झालं आहे की आपली सगळी यंत्रणा ही हायटेक झालेली आहे, म्हणजे सर्वेक्षण करणं सुद्धा. मुळात 4 जुलैला जो सर्वेक्षण झाला आपला शाळाबाह्यचा, तो सुद्धा टेक्नॉलॉजी ओरिएंटेड झाला. म्हणजे कसं की UID कार्ड जे आहेत, ज्यांच्याकडे UID कार्ड आहेत, त्या UID कार्डवरून मुला मुलींना ट्रॅक करून तिथपर्यंत ही लोक पोहोचली. बरोबर. तर त्या UID भटक्या मुक्तांमध्ये बहुसंख्य लोकांकडे UID कार्ड नाही आहेत, आधार कार्ड नाही आहेत, की त्यांच्यापर्यंत ते आपण ट्रॅक होऊ शकत नाही. तर तो एक भाग झाला. आणि मग एज्युकेशन कार्ड, जे UID कार्डने सर्वेमध्ये आलेले आहेत त्या मुलांसाठी, त्यांचा ट्रॅक ठेवण्यासाठी मग एक कार्ड सरकार आणू इच्छित आहे. म्हणजे त्याच्यावर चर्चा चालू आहे आणि ती कल्पना चांगली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला हे काय आहे ते अगदी थोडक्यात सांगा. आपल्याकडे ते कार्ड असं आहे, एज्युकेशन कार्ड. म्हणजे आता सध्या मुलगा ज्या ठिकाणी शिक्षण घेत आहे त्या ठिकाणचा मुख्याध्यापक त्या मुलाबद्दलचं प्रगती किंवा ट्रॅक त्याच्यावर लिहिणार, आणि 6 महिन्यांनी 2 महिन्यांनी जर तो स्थलांतर होत असेल किंवा कुठे दुसऱ्या गावी जात असेल तर त्याच्यावर तो लिहितो, आणि ज्या गावी जो जाणार असेल त्या गावच्या मुख्याध्यापकांना किंवा तिथल्या शाळेला तो कन्व्हिन्स करून त्या मुलाचा दाखला तिथे करून करतो, आणि त्याच्यावर त्याचं रेकॉर्ड राहणार. म्हणजे आधीच्या शाळेचं नाव, त्यांच्या मुख्याध्यापकांचं नाव, आणि वुडबी शाळेचं नाव आणि मुख्याध्यापकांचं नाव करून हे कायमस्वरूपी त्या मुलाकडे राहणार. अशा तुम्ही म्हणालात तसं की त्याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट आहे जी आधी होणं फार गरजेचं आहे, की ते प्रभात येणं, ह्या सर्वेमध्ये येण्याची ते गरज आहे. आपल्याकडे शेवटची काही मिनिटं आहेत मॅडम. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही खूप काम करता, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाता. मुलांची ह्याबद्दलची मानसिकता काय आहे? मुलांबरोबर सुद्धा तुमचा संवाद होत असेल. मुलांची मानसिकता खूप छान आहे बरं का. म्हणजे आम्ही आश्रमशाळांबरोबर काम करताना आम्हाला इतका चांगला अनुभव आला मुलांमध्ये. म्हणजे त्यांना सतत नवीन शिकण्याची ऊर्जा असते, उमेद असते, प्रोव्हाइडेड त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्याला वाव मिळाला पाहिजे. खरी गोष्ट. त्यांची जी उत्सुकता आहे ती, त्यांचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत. मग ती मुलं खूप चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिसाद देतात. शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा इतर करिक्युलम ऍक्टिव्हिटीजच्या बाबतीत. थोडंसं त्यांच्या भाषेत, त्यांच्या भाषेत म्हणजे ह्या प्रत्येक भटक्या जातींची एक स्वतःची वेगळी बोलीभाषा, आणि ती बोलीभाषा मराठीपेक्षा किंवा इतर राज्यापेक्षा खूप वेगळी आहे. म्हणजे छप्परबंद समाजाची बोलीभाषा ही इतकी वेगळी आहे, म्हणजे पुण्यात राहून. पण त्यांनी असं व्यक्त केले, जर आम्हाला आमच्याच भाषेमध्ये शिक्षण मिळालं, प्राथमिक शिक्षण, तर आमची मुलं शिक्षणाला जुळतील. मला वाटतं शिक्षकांचं सुद्धा जर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा इंटरेस्ट त्यांनी घेऊन जर ह्याबद्दल सगळीकडे सकारात्मक बघितलं तर मुलं मग चांगला रिस्पॉन्स देऊ शकतात. किंवा त्या वस्त्यांवरच्या मुलांना, जे काही थोडेफार शिकलेली मुलं मुली आहेत, त्यांना तिथे कम्युनिटी लीडर म्हणून प्राथमिक शिक्षण त्यांच्या माध्यमातून मुलांना कम्युनिटीतल्या प्रोत्साहन दिलं सरकारने, तर मला असं वाटतं की यांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. कारण त्या मुलांना त्यांचे प्रश्न पूर्ण माहिती असतात. राजस्थान सरकारने केलं आहे तसं.
त्यांना भाषा अवगत असते ती, त्यामुळे मुलांना ब्रिज मदत स्कूल करू सुरू शकतात. केलेले आहेत त्या राजस्थान ब्रिज सरकारने, स्कूल. की जे कम्युनिटी पीपल आहेत त्यातले थोडेफार शिकलेली मुलं मुली जे आहेत ते आपल्या कम्युनिटीतल्या मुलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून प्राथमिक शिक्षणाशी जोडू शकतात. अगदी जाता जाता आज आपण ही सगळी जी चर्चा केली त्या एकंदरीत चर्चेबद्दल तुम्हाला आम्हा सगळ्यांना काय सांगायचंय अगदी जाता जाता? हा, अगदी जाता जाता म्हणजे मला असं वाटतं की एक शासन म्हणून किंवा इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून जे प्रशासन आहे आणि आपण सगळे सर्वसाधारण लोक यांनी मुळात भटक्या विमुक्तांमधल्या या जातींकडे अतिशय संवेदनशीलतेने पाहून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याकडून काय करता येईल जास्तीत जास्त, की कारण का हे मूल हे आपलं आहे, हे देशाचं मूल आहे, उद्या हे देश घडविणारं पिढी आहे, तर त्याच्यासाठी संवेदनशील राहून त्यांना प्रवाहात सामावून घेणं. दुसरी गोष्ट, यांच्यासाठी वेगळं धोरण आखणं, म्हणजे या जाती जमातींसाठी वेगवेगळे कायदे केलेले आहेत, पण त्याचबरोबर ह्यांना उपजीविकेचं साधन पुरवणारा एक कायदा, टाइम बाउंड कायदा, की या एवढ्या साधनविहीन कुटुंबांना एवढ्या ठराविक 5 वर्षांमध्ये त्यांचं उपजीविकेचं साधन हे मिळालंच पाहिजे, असं सामाजिक सुरक्षा देणारा जर कायदा करण्यात आला आणि त्याच्यासाठी लोकांनी सुद्धा पुढाकार घेतला, मागणी केली किंवा त्या मागणीला त्यांनी सपोर्ट दाखवला, तर मला असं वाटतं की यांचे प्रश्न सुटण्यासाठी थोडं मदत होईल. आपण आता बोललो तसं की मुलं फक्त शाळा बाह्य नाही तर शिक्षण बाह्य सुद्धा होऊ नयेत, ही खरं तर काळाची गरज आहे आणि त्यासाठी जे वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत त्यामध्ये आपण सुद्धा सहभागी झालो तर मला वाटतं सगळ्या मुलांना आपण या शिक्षणाच्या प्रवाहात नक्कीच आणू शकू. आपण वेगळ्या विषयावर पुन्हा भेटणार आहोत, पण आज या कार्यक्रमामध्ये पल्लवी मॅडम खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार मानते. आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानते, खूप छान प्रश्न विचारलेत. भेटूया पुन्हा नव्या विषयासह. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.